हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आता जवळजवळ 8 दिवस झालं बघा विश्रामबाग येथे अयोध्या नगरी उभारण्यात आलेली आहे। पूर्ण सेम टू सेम म्हणजे जसं अयोध्या नगरीला जसं मंदिर आहे ना रामाचं, तर तसंच सेम इथं निमिनाथ नगरला उभा केलेलं आहे। पण 8-10 दिवस झाले आता आम्हाला जायचंच झालं नाही। शेवटी आम्ही काल जाऊन आलोय आणि मस्तपैकी असं दर्शन वगैरे झालं रामाचं तिथं। आणि 8-10 दिवसामध्ये इतकं छान छान असे कार्यक्रम तिथं असायचे ना, समाधान महाराजांचं प्रवचन वगैरे असायचं। तर मम्मी 8-10 दिवस दररोज जायचे तिथं। तर दुपारच्या वेळेस असायचं 2:30 ते 3 वाजता म्हणजे जायच्या त्या, आणि जवळजवळ संध्याकाळी 6-6:30 वाजता वगैरे यायच्या, 7पर्यंत घरी यायच्या त्या। त्यावेळेस म्हणजे प्रवचन वगैरे असायचं आणि संध्याकाळी जे काही भजन कीर्तन वगैरे तर असायचं। तर मस्तपैकी म्हणलं आज आम्ही जाऊन यावं। तर आज गेलं आहे अयोध्या नगरीचं दर्शन घ्यायला। तेवढं लांब काही आपल्याला जाणं होणारच नाही, तर म्हटलं आता सांगलीत आहे तर आता जाऊन आपण येऊया। म्हणून मी, अर्चना आणि आमच्या मिरजतल्या 1-2 तिघी सासूबाई आहेत, तर त्या आम्ही सगळीजण मिळून गेलो आहे। स्वरा वगैरे सगळीजण गेलो आहे। आणि इथं गाई वगैरे बघा किती छान आहे, एकदम मस्त वाटलं। म्हणजे अयोध्या नगरीला तर आपल्याला जायचं होणार नाही लवकर आता, आणि त्याच्यामुळे म्हटलं आता जाऊन सांगलीमध्ये एवढं छान मंदिर उभारण्यात आले, तर आता आपण जाऊन रामाचं दर्शन वगैरे घेऊन यावं। तर आता आम्ही मस्तपैकी गेलो आहे। चला तुम्हीही एन्जॉय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यानंतर आम्ही बागेत वगैरे पण गेलो आहे वाळूच्या, आणि त्याच्यानंतर मग घरी आलो। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि कसा झाला आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। चला आता रामाचं दर्शन घेऊया आपण।
आणि मास्तरीपेक्षा नंतर माझ्यासारखे एका सर्वसामान्य मुलं असं माझ्याकडे कोणत्याही पद्धतीची अधिकार नाही, योग्यता नाही, कोणत्याही पद्धतीची योग्यता नाही. आपण सर्वांनी मोठ्या महाराजांची श्रवण केलेला. तर बघा आम्ही 7-7:30 वाजता गेलो होतो आणि यायला आम्हाला 9-9:30 वाजता म्हणजे संपायला 9-9:30 वाजले. त्याच्यानंतर पण चालू होतो, प्रसाद वगैरे असतो, पण आम्ही काही घेतला नाही, खूप वेळ होईल म्हणून. आणि त्याच्यानंतर छान छान छोटी छोटी मुलं होती ना, तर ती खूप छान असं भजन कीर्तन असं म्हणत होती. आणि त्याच्यानंतर मग स्वराला जायचं होतं वाळूच्या बागेत. आणि जिथं अयोध्या नगरी उभा होती ना, तर त्याच्या साईडलाच असं वाळूची बाग आहे आणि खूप छान असं होतं. पण फक्त 10 मिनिटच राहिले होते, लगेच बंद होणार होतं. तरी सुद्धा आम्ही गेलो तिथं 5 मिनिटं. आणि स्वरा कुठं पळायची, इकडे तिकडे कुठं सापडत पण नव्हती, हरवल्यासारखी वाटत होती. जास्त मुलं पण नव्हती ना, तरी सुद्धा ती पळायची इकडं तिकडं. तर खूप भारी वाटतं तिला. वाळूच्या बागेत बघा पूर्ण वाळू आहे, म्हणजे चालताना सुद्धा असं वाळवंटात चालतंय की काय असं वाटत तर चाललंच येत नव्हतं वाळूमध्ये. तर ती म्हणजे तुम्ही जावा शोधा स्वराला. तर मस्त असं वाटतं वाळूच्या बागेत सुद्धा. येते ये स्वरा कुठे गेली कर मला दिसेल ती. स्वरा स्वरा अगं ये ना स्वरा, ये पटकन. कशात नाही येणारच बाहेर. चला बंद करायला त्याने. चला बंद कराल स्वरा, लाईट बंद करणार त्यांनी बा, पटकन चल बंद करायचे. तर बघा मुलांना एकदा बागेत गेले की बाहेर अजिबात वाटत नाही, पण त्यांचं टायमिंग झालं होतं त्यामुळे बगीचा बंद केला. त्याच्यानंतर बाहेर गेलोय, काय खाल्लं नाही असं नाही, पण पावभाजी वगैरे खाल्ली, शेवपुरी खाल्ली आणि मस्तपैकी नंतर घरी आलो. तर चला हा होता आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय, थँक्यू.